In the previous lesson, we studied about the laws of motion, definition of laws. In this chapter, we are going to learn about the displacement and distance, two definition and two concept of laws of motion. When म्हणजे ज्यावेळेस एखादी वस्तू मोशन मध्ये असते पहा, तर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असते तिचं, आणि त्याचबरोबर तिचं डिस्टन्स म्हणजे तिच्या संबंधात एखादा ऑब्जेक्ट ज्यावेळेस मोशन मध्ये असते तर डिस्टन्स म्हणजे काय आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, या दोन डेफिनेशन, दोन कॉन्सेप्ट आपल्याला यावेळेस शिकायचे आहेत पहा. तर मोशन म्हणजे व्हॉट इज मीन बाय मोशन, काय काय शिकलो होतो आपण. इफ द पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट इज चेंजिंग विथ द रिस्पेक्ट ऑफ इट्स सराउंडिंग, दॅट इज कॉल्ड मोशन. त्याच्या सराउंडिंगच्या एखाद्या वस्तूची पोझिशन चेंज होत असेल तर त्याला आपण काय म्हणू, मोशन असं म्हणू पहा. तर डिस्प्लेसमेंट म्हणजे मोशन झालंच पाहिजे. आणि when we want to learn about the distance means again a length, means there is a motion असलंच पाहिजे. तर what is mean by displacement and what is mean by distance? Let's take a example. Here is example given. A boy want to move from A to B, बरोबर आहे. त्याला जायचं आहे एका बॉयला, तर तो कसा जाईल. हा पॉइंट डी आहे, हा पॉइंट सी आहे. देर आर थ्री पाथ्स, ए सी बी वन पाथ, ए डी बी अनदर पाथ, and AB is the third one path. Understand? तर आपल्याला कोणत्या मार्गाने जावं लागेल बी पर्यंत जाण्यासाठी, त्या बॉयला कुठून जावं लागेल. तर तो कोणी म्हणेल की ACB दिस इज द वन पाथ, त्याने जाता येईल. आणि ADB, व्हॉट आय वॉन्ट टू explain here is that the distance travels and actual distance covered. These are the two concepts. Distance travels, तर डिस्टन्स ट्रॅव्हल बी पर्यंत पोहोचण्यासाठी हे असं पूर्ण डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागेल, त्याला जाता येईल. ए पासून बी पर्यंत जाताना पूर्ण डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागेल, जाता येईल. पण ए from A to B is a actual distance and these are the travel distance. तिथं जायला तितकं डिस्टन्स त्याला करावं लागेल. पाहता, इट इज द व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स. इफ वी गो थ्रू द ACB then we cover distances, लॉंग डिस्टन्सेस, बरोबर आहे. आणि जर तुम्ही ए पासून बी केले तर शॉर्ट डिस्टन्स आहे. शॉर्ट डिस्टन्स अँड लॉंग डिस्टन्स. ऍक्च्युअल डिस्टन्स मीन्स शॉर्ट डिस्टन्स, शॉर्ट, अँड दिस इज द ट्रॅव्हल डिस्टन्स. सो when we say that the object is traveling from point 1 to point 2, point A to point B, this is the shortest distance and this is called displacement. What is meant by displacement? Displacement is the minimum distance between starting point and finishing point. Here is motion is required. Here is A is starting point, B is finishing point. मोशन मध्ये वस्तू आहे परंतु शॉर्ट डिस्टन्स आहे, डायरेक्शन आहे, त्याला ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी डायरेक्शन ठरलेली आहे त्याची. दिस इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट.
and when a distance covers in ऑल द वे, कोणत्या रस्त्याने गेल्यानंतर, तर ते होते पहा डिस्टन्स. डिस्टन्स इज द लेंथ. लेंथ आहे पहा, लांबी आहे ती, ऍक्च्युअल लेंथ आहे. कोणत्या रस्त्याने जाईल तो, ती ऍक्च्युअल लेंथ आहे त्याची. ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट फ्रॉम मुव्हिंग ए टू बी. बरोबर आहे. मायन्यूट डिस्टन्स आहे. डिस्प्लेसमेंट म्हणजे एक डायरेक्शन ठरलेलं असते, तर डायरेक्शन नसते. ऍक्च्युअल पाथ कसं जायचं असेल तर ते आपल्याला कापायचं असते बा. यू नो व्हेरी वेल अबाउट द डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. हियर अगेन वन ऑफ द एक्झाम्पल यू कॅन कन्सिडर हियर A, B, C. Now, if B and C want to from C want to reach at the point A. From C, if you want from point C to reach at the point A, one has to travel straight. एखादा स्ट्रेट जाईल पा, दोन मुलं, एखादा स्ट्रेट जाईल सी पासून ए ला पोचेल तो, आणि एखादा सेकंड पाथ आहे त्याला जाण्यासाठी. पहिले तो पॉइंट बी ला जाईल, पॉइंट बी पासून ए ला जाईल. डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट कसं काय सांगता येईल पा, तर दिस इज स्टार्टिंग पॉइंट अँड दिस इज फिनिशिंग पॉइंट इन अ स्ट्रेट लाईन. दिस इज द डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट. डिस्प्लेट झाला, जागा सोडली, आणि इथे जागा सोडली, परंतु त्याने काय केलं, तर काय केलं, डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. हे ऍक्च्युअल पाथ आहे. ऍक्च्युअल पाथ एवढाच असेल पहा. तुम्ही कुठून एखादा सी पासून इथं जायचं असेल तर तो ऍक्च्युअल पाथ आहे. परंतु जर तुम्हाला दुसऱ्या पाथने जायचं असेल तर फ्रॉम सी टू पॉइंट बी, बी टू पॉइंट ए. दिस इज द difference between motion is required in both the concept, but the displacement and distance are the different concept. आणि हे दोन कॉन्सेप्ट आपण इथं आज पूर्ण केलेले आहेत.